मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेची पत्नी गौरी यांच्या पार्थिवावर अनंतच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले। नवऱ्याच्या घरासमोर गौरीवर अंत्यसंस्कार करण्याची मागणी गौरीच्या नातेवाईकांनी केली होती आणि यावरून अंत्यविधीआधी नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे गावामध्ये मोठा तणाव निर्माण झाला। अखेर नवऱ्याच्या घरासमोरच गौरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले, तर दुसरीकडे वरळी पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली आहे। ही धगधगणारी चिता आहे डॉक्टर गौरी गर्जेंची। नवरा अनंत गर्जे आणि सासरच्या जाचाला कंटाळून डॉक्टर असलेल्या गौरीनं आपलं जीवन संपवलं। मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए असलेला अनंत गर्जेच्या पत्नी डॉक्टर गौरी यांनी मुंबईच्या वरळी इथल्या राहत्या घरी टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं। यानंतर गौरीचं पार्थिव हे अंत्यसंस्कारासाठी अनंत गर्जेच्या मूळ गावी म्हणजेच बीडच्या मोहोज देडवे इथं नेण्यात आलं। यावेळी अनंत गर्जेच्या घरासमोरच गौरीवर अंत्यसंस्कार करण्याची मागणी गौरीच्या नातेवाईकांनी केली। याला अनंतच्या नातेवाईकांनी विरोध केल्यानं दोन्हीकडच्या नातेवाईकांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता। मात्र अखेर नवऱ्याच्या घरासमोरच गौरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले। डॉक्टर गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी फोडलेला टाहो मन सुन्न करणारा होता। श्रीमंताला मुलगी देऊ नका असा आक्रोश त्यांनी केला। तुम्हाला मुलगी असेल तर मला न्याय द्या असं म्हणत त्यांनी टाहो फोडला। तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या, तुमच्या मुली घरी मला द्या, श्रीमंताच्या नादी लागू नका, बापकेवर जाऊ नका। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात पती अनंत गर्जेला वरळी पोलिसांनी अटक केली आहे। वरळी पोलिसांनी रात्री 1 वाजता अनंत गर्जेला अटक केली। पत्नी गौरी गर्जेचा शारीरिक मानसिक छळ करत आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अनंत गर्जेवर गुन्हा दाखल आहे। अनंत गर्जेसह नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जेवर वरळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान गौरीच्या माहेरच्या लोकांनी अनंत गर्जेवर गंभीर आरोप केले। तसंच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। आत्महत्याआधी नेमकं काय झालं होतं त्याची सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्याआधी गौरी आणि अनंत यांचं कडाक्याचं भांडण झालं होतं। भांडणानंतर अनंत गर्जे कार्यक्रमानिमित्त बाहेर पडला। कार कोस्टल रोडवर असताना गौरी यांना फोन केला। गौरीनं अनंत गर्जेचा फोन उचलला नाही। फोन उचलला नसल्यानं संशयानं कार घराकडे वळवली। घरातून प्रतिसाद मिळत नसल्यानं अनंतनं खिडकीतून डोकावलं। खिडकीतून पाहिलं असता पत्नीनं गळफास घेतल्याचं आढळलं। अनंत गर्जेच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे। दरम्यान डॉक्टर गौरी यांच्या मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी होईल असं आश्वासन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिलंय। डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबासोबत असल्याचंही यावेळी चाकणकर यांनी म्हटलंय। राज्य महिला आयोगाच्या वतीनं देखील हा संपूर्ण तपास निष्पक्षपाती व्हावा, तसंच हा तपास होत असताना सविच्छेदनाचा जो काही अहवाल येईल त्यानुसार देखील पुढील तपास व्हावा अशा सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत। या निमित्तानं मला आवर्जून सांगायचंय, अशा अनेक घटना जेव्हा समोर येतात त्यावेळेस सासरी नांदत असताना तेथील त्रासाला कंटाळून आपलं आयुष्य गमावण्यापेक्षा मुलींनी खऱ्या अर्थानं जो काही त्रास होतो त्याची तक्रार तुम्ही राज्य महिला आयोगाला करा, भरोसा सेलला करा, वन स्टॉप सेंटरला करा, पोलिसांकडे करा। जिथे कुठे असेल तिथं आपण मदत मागू शकता। डॉक्टर गौरी या उच्च शिक्षित होत्या। अनंत हा एका मंत्र्यांचा पीए आहे। अशा घरांमध्ये जर सुनांचा छळ होत असेल, त्यांना आत्महत्येला प्रवृत्त केलं जाणार असेल तर या महाराष्ट्रात लेकी बाळींच्या संरक्षणासाठी आणखी कठोर कायदा आणण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।